हे बघ तिचा 8वा महिना संपलेला आहे आणि थोडं थोडं पाणी जात आहे म्हणते आहे. गर्भाशयाच्या बाजूचं जे पाणी असतं त्याला आपण ॲमनिओटिक फ्लुइड म्हणतो. हे ॲमनिओटिक फ्लुइड जेव्हा लीक होतं, त्याला जेव्हा होल पडतं, तेव्हा तिच्या पायावरून ते पाणी गळत असतं असं ती म्हणते आहे. ते अगदी बरोबर आहे. आता तिची आपण इंटरनल एक्झामिनेशन करून बघूया, तेव्हा आपल्याला कळेल गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड उघडलं आहे का, त्यात परत ती खोकताना वगैरे आतून काही फ्लुइड येतं आहे का बघूया. ते फ्लुइड जे आलेलं असतं ते आपण तपासायला घेऊ, कारण ते फ्लुइड कधी कधी योनिमार्गाचं पण असू शकतं, कधी ते युरिन पण असू शकतं, कधी ॲमनिओटिक फ्लुइड असू शकतं. मग आपण एक ना त्याची pH टेस्ट करतो. त्या pH टेस्टवरून आपल्याला कळतं की हे ॲमनिओटिक फ्लुइड आहे का, कारण ॲमनिओटिक फ्लुइडचा pH हा अल्कलाईन असतो आणि मग अल्कलाईन पाणी येत असेल तर मग ते ॲमनिओटिक फ्लुइड आहे असं आपण समजायला पाहिजे. आणि जर फ्लुइड येत असेल तर मात्र आपण तिला ॲडमिट करू, तिला काही इन्फेक्शन होतं आहे का ह्याच्यावर आपण लक्ष ठेवू. जर असं वाटलं तर आपल्याला तिची डिलिव्हरी करायला लागू शकते कधी कधी. पण जर इन्फेक्शनचे काही सायन्स नसले तर आपण बेबीची लंग्स मॅच्युअर करायची थोडी इंजेक्शन देऊ आणि डिलिव्हरी कधी प्लॅन करायची ते ठरवू. काळजी करू नकोस, सगळं नीट होईल.